नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण कॉफीबद्दल बोलणार आहोत. कॉफी आणि चहा हे सगळ्यांनाच आवडतं. काही लोक पितात, काही लोक पित नाही, काहींना वाटतं की या वाईट सवयी आहे. म्हणून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की आपण चहा आणि कॉफीला औषधासारखं कसं वापरू शकतो. पार्किन्सनमध्ये आपण नेहमी काय पाहतो तर आपला मेंदू मंदावतो आहे. मेंदूच्या पेशी मरत आहेत. डोपामिन शरीरात कमी प्रमाणात तयार होतन्य, मेंदूला कमी मिळतन्य, स्नायू आणि मेंदू यांचे जे समन्वय आहे तो कमी होत चाललाय. आता यात कॉफी तुम्हाला कशी मदत करू शकते, चहा कसा मदत करू शकतो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. चहा आणि कॉफीमध्ये एक घटक असतो ज्याला आपण कॅफीन म्हणतो. हे कॅफीन तुम्हाला झटका देते. तुम्हाला झोप येत होती, तुम्ही चहा किंवा कॉफी प्याली, छान वाटतं. शरीरात ऊर्जा जाणवते, वा आता काम करण्याची माझी इच्छा होते. झोप येत होती, तुम्ही चहा किंवा कॉफी प्याली, झोप गायब. हे नेमकं कसं होतं ते आपण समजून घेऊ. जेव्हा आपण कधीही कॅफीनचं सेवन करतो तेव्हा आपल्या मेंदूमधील जी क्रिया आहे न्यूरल ॲक्टिव्हिटी ती वाढते. जेव्हा न्यूरल ॲक्टिव्हिटी वाढते तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणवू शकतो. आपण काहीतरी पाहतोय ते समजू शकतोय. आपण काहीतरी ऐकतोय ते देखील समजू शकतोय. म्हणून कॅफीनचा आपल्याला फायदा होतो. फक्त याची अडचण अशी आहे की हे पहिल्यांदा शरीरातून झटकन निघून जातं. त्यामुळे सुरुवातीला जसं ते वाढतं तसंच लगेच कमी व्हायला लागतं. म्हणून हे तात्पुरता आराम नक्कीच देते. आता जेव्हा चमचा तात्पुरता आराम देतोय तर आपण याचा फायदा पार्किन्सनमध्ये घेऊ शकतो का? उत्तर आहे होय. आपण करायचं काय आहे? आपण चहा आणि कॉफी बंद करायची नाही, ठीक आहे. चहा किंवा कॉफीमधून फक्त एक गोष्ट काढून टाका, ती म्हणजे दूध काढून टाका. म्हणून ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी दिवसातून 2-3 कप काहीही नुकसान करणार नाही. हे तुम्ही रोजच्या वापरात घेऊ शकता. जेव्हा तुमच्या शरीराला वाटेल की अशक्तपणा येतोय, कमजोरी जाणवते, तेव्हा तुम्ही चहा आणि कॉफी म्हणजेच ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफी घेऊन स्वतःला एनर्जाइज करू शकता. जे पेशंट डायबेटिक आहे त्यांनी साखर वापरू नये. जे पेशंट नॉन डायबेटिक आहे त्यांनी साखर कमी प्रमाणात वापरू शकता. उन्हाळ्यात तुम्ही ते थंड देखील घेऊ शकता. म्हणजे तुम्ही आईस टी घेतली किंवा आईस कॉफी घेतली तर त्यात साखर टाकू नका, त्यात मध टाका, बरोबर ना? तुम्ही आधीच चहा डेकोक्शन बनवून ठेवले आहे. जेव्हा प्यायचं असेल तेव्हा त्यात 1 चमचा मध घालता. तुमची हनीसह आईस टी तयार आहे. अशाच प्रकारे कॉफीसाठी आधीच तयार असतात ड्राईड कॉफीचे पावडर मिळतात. तुम्ही फक्त पाण्यात मिसळायचं असतं. तुमचं ते तयार. त्यात तुम्ही मध घाला. साखर घालायची असेल तर साखर घाला. पण गरम कॉफी आणि चहामध्ये तुम्ही मध वापरू नका. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मध कधीही गरम केला जात नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता जेव्हा चहा आणि कॉफी आपल्या शरीरात जात आहे, शरीर म्हणजे आपल्या मेंदूत जात आहे. मेंदूला काय मिळतं? कॅफीन मिळतं. कॅफीन मिळाल्यानंतर न्यूरोट्रान्समिशन खूप वेगाने होऊ लागतात. शरीरात अचानक ऊर्जा येऊ लागते. म्हणून तुमचे हातपाय जे थरथरत होते त्यात तुम्हाला आराम मिळू शकतो. अशाच प्रकारे अजून एक गोष्ट आहे जी मी पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. ती म्हणजे नारळ, की कशा प्रकारे नारळाचं पाणी देखील तुम्हाला पार्किन्सनमध्ये